महाराष्ट्र की राजनीति में एक बार फिर से हलचल मच गई है। शिवसेना विधायक संजय गायकवाड़ पर दर्ज एक मामले को लेकर अब संजय राठौर ने प्रतिक्रिया दी है। उन्होंने साफ कहा है कि जो कुछ भी हुआ है उसकी पृष्ठभूमि भी जनता और सभी के सामने आना बेहद जरूरी है। जे काही मधल्या काळामध्ये प्रकार झाला त्याच्या संदर्भात गुन्हा दाखल झाला आहे की नाही या संदर्भात मला या ठिकाणी माहिती नाही, परंतु जो काही प्रकार झालेला आहे त्या प्रकारामागची भूमिका सुद्धा जनतेसमोर किंवा लोकांसमोर किंवा अनेक बाबी येणं फार गरजेचं आहे। अनेक वर्षापासून विधिमंडळाच्या सदस्यासाठी जे काही आमदार निवास आहे त्या परिसरामध्ये जी कॅन्टीनची व्यवस्था आहे आम्ही सुद्धा त्या ठिकाणी राहिलो आहे आणि मग वारंवार सूचना देऊन सुद्धा त्या ठिकाणच्या कॅन्टीनमध्ये खानावळीमध्ये जेवण सुधारत नाही आणि त्या सुधारणा व्हावी अशा पद्धतीची सर्वच विधिमंडळाच्या सदस्याची मागणी विधिमंडळाचं जेव्हा अधिवेशन सुरू असते तेव्हा नेहमी राहते। आपण पाहिलं असेल नागपूरला सुद्धा अशाच पद्धतीची तक्रार विधिमंडळाच्या परिसरातल्या कॅन्टीनच्या संदर्भात किंवा इथं आमदार निवासच्या संदर्भात किंवा मुंबईमध्ये अशा पद्धतीच्या तक्रारी सातत्याने येत असतात। याच्या अनेक तक्रारीसुद्धा सातत्याने सदस्य करत असतात, परंतु आता हा जो काही प्रकार झाला सन्माननीय सदस्य खरं तर या ठिकाणी आयुधाचा वापर करून या सर्व गोष्टी सभागृहात चालू असताना मांडू शकले असते आणि त्याची दखलसुद्धा तात्काळ घेता आली असती, परंतु ज्या पद्धतीचं या ठिकाणी प्रकार झाला त्या संदर्भात आमचे शिवसेनेचे पक्षाचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब यांनी त्यांच्याशी त्यांचं बोलणं झालेलं आहे आणि कॅन्टीनच्या संदर्भातसुद्धा ज्या काही तक्रारी सदस्यांच्या होत्या त्या कॅन्टीनवर सुद्धा त्याची तपासणी केलेली आहे। त्याचा परवाना आणि बाकीच्या सर्व गोष्टी जे कायदेशीर आहेत त्यासुद्धा या ठिकाणी लवकर होणार आहे।